नमस्कार मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे। ती सांगण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो। मित्रांनो, सध्या मी पुण्यामध्ये राहतोय आणि मी रेंटवर रूम घेऊन राहतोय आणि ही गोष्ट आहे आमच्या घर मालक आणि घर मालकिनीबद्दलची। आमचे जे घर मालकीण आणि घर मालक आहेत ते दोघंही अशिक्षित आहेत। ते मराठवाड्यातल्या कुठल्यातरी छोट्याशा गावातून 10-15 वर्षापूर्वी पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते आणि इथं येऊन त्यांनी बरेचसे कामं केली आणि नंतर त्यांनी छोटंसं भाजीचं दुकान टाकलं। आता त्या दोघांनी त्या भाजीच्या दुकानावर 10-12 वर्ष एवढं काम केलं की आज त्यांच्याकडे स्वतःची मोठी 4 अपार्टमेंट आहेत। आणि आत्ता 2-3 दिवसापूर्वी मी त्यांच्यासोबत थोडंसं डिस्कस करत होतो तर त्यांनी आत्ता नवीन 2 गुंठे जागा घेतली आणि आणखी एक अपार्टमेंटचं काम सुरू केलंय। आणि मित्रांनो, हे सगळे अपार्टमेंट त्यांनी पीजीसाठी रेंटने दिलेले आहेत आणि या सगळ्या अपार्टमेंटची मला वाटतं महिन्याची कमाई 4-5 लाख रुपयाच्या अराउंड आरामशीर येत असेल। आणि मित्रांनो, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांनी जे भाजीच्या दुकानापासून हे सगळं सुरू केलं होतं ते छोटंसं भाजीचं दुकान अजूनही तसंच आहे आणि अजूनही आमचे घर मालक आणि घर मालकीण रोज सकाळी चालत त्या दुकानावर जातात आणि दिवसभर त्या दुकानाचंही काम करतात। पण मित्रांनो, तुम्ही जर आमच्या घर मालकाकडे आणि मालकिनीकडे पाहिलं तर तुम्हाला आयडियाही येणार नाही की त्यांची एवढी मोठी कमाई असू शकते किंवा एवढा मोठा व्यवसाय असू शकतो। ते अजूनही जुन्या प्रकारचेच कपडे घालतात, सामान्य राहतात, सर्वांशी तेवढ्याच सामान्यपणे वागतात। थोडक्यात काय तर त्यांच्याकडे बघून कुठल्याही सामान्य माणसाला असंच वाटेल की ते स्ट्रगल करणारे अतिशय गरीब माणसं आहेत, पण रिॲलिटीमध्ये तसं नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला किस्सा सांगण्याचं एकच कारण की बऱ्याच वेळा माणसाच्या शिक्षणाकडे किंवा माणसाच्या प्रोफेशनकडे पाहून किंवा त्यांच्या लुककडे पाहून त्यांच्या परिस्थितीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो। कोणी भाजी विकणार आहे किंवा कोणी प्लंबर आहे, कोणी सुतारकाम करतो, याचा अर्थ तो खूप कमी कमवत असेल किंवा तो खूप गरिबीतच जगत असेल असे नॉर्मल ढोबळमानाने आपण अंदाज लावून मोकळे होतो। पण मित्रांनो, आपल्याला जसं दिसतं तसंच दरवेळेस नसतं। बऱ्याच वेळा अगदी सामान्य दिसणारे भाजीवाले किंवा वडापाववाले हे सुद्धा लोक कित्येक वेळा आयटीतल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा जास्त कमवणारे असू शकतात आणि कित्येक वेळा सुटाबुटात ऑफिसला जाणारे कित्येक लोक अतिशय कमी सॅलरीवर काम करणारे असू शकतात। याचा अर्थ असा होत नाही की सगळेच भाजीवाले करोडपती असतील, पण बऱ्याच वेळा लोकांच्या नजरेत ही छोटी छोटी दिसणारी कामं करणारी लोक सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं अर्निंग करतात आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या पैशाचं व्यवस्थापनही करतात। थोडक्यात काय मित्रांनो, तर आपण ज्या व्यवसायांना अगदी छोटं काम किंवा काही शिक्षण करून जॉब नाही मिळाला तर शेवटचा पर्याय म्हणून केलेली कामं असं समजून त्या कामांना कमी लेखतो, कधी कधी हीच कामं तुम्हाला एक मोठा व्यवसाय आणि एक मोठं साम्राज्य उभं करण्यास मदत करू शकतात। मात्र बऱ्याच वेळा आपण ज्या मोठमोठ्या डिग्र्या घेतो आणि खूप मोठे एज्युकेशन घेतो त्या डिग्र्या सुद्धा कधी कधी आपल्याला म्हणावं तसं अर्निंग देण्यासाठी असमर्थ होऊ शकतात। तर मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला असे काही सिक्रेट लोक असतील जे दिसतात सामान्य पण त्यांची कमाई खूप मोठी आहे, तर त्यांच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका। धन्यवाद।